नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळ्याचे दिवस चालू झालेले. रविवारची मुलांना सगळ्यांना घरच्यांना सुद्धा कामावरती जाणाऱ्यांना सगळ्यांना सुट्टी असते. नाश्ता आणि पोटभरीचं जेवण आपल्याला एकच बनवायचं असतं आणि तेही सकाळी सकाळी. वडापाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत असतं. मग ते नाश्ता असो किंवा दिवसभरासाठी खायला असो, सगळ्यांना तो आवडत असतो. आज आपण असाच कुरकुरीत इथे वडापाव बनवून घेणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडली का लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी पहिले सकाळी बटाटे उकडायला लावले होते. साधारणतः 1 किलोभर एवढे बटाटे मी उकडायला लावले होते. बटाटे उकडताना थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटे जास्त असे उकलेपर्यंत अजिबात उकडून घ्यायचे नाही. तर थोडेसे असे कडक राहिले पाहिजे असे बटाटे इथे आपल्याला उकडून घ्यायचे. म्हणजे 80% एवढा बटाटा आपल्याला उकडला गेला पाहिजे. त्याचं कारण सांगते. जर बटाटा तुम्ही असा कडक थोडासा उकडून घेतला, जास्त शिजून नाही घेतला, तर बटाटा कडक असतो. त्यामुळे भाजी जास्त आपली किचकी किंवा वल्ली होत नाही. त्यामुळे बटाटा वडासुद्धा आपला कुरकुरीत होतो. बटाटे पूर्ण गार झाले की मग आपल्याला ते सोलून घ्यायचे आणि साईडला ठेवायचे. आता भाजीसाठी आपण मसाला बनवून घेतोय. बटाट्या वड्याची सगळ्यात जास्त गंमत आणि चव ही बटाट्या वड्याची भाजी आपण कशी बनवते त्यावरती असते. तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आलं लसूण भरपूर यामध्ये घालायचं. बटाट्या वड्याची भाजी बनवताना आलं लसूण मात्र भरपूर घालायचं. 1 वाटी मी इथे आल्या लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे. आलं लसूण यामध्ये वाटणार नाही आहे. फक्त कढीपत्ता आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ते. 1 किंवा 2 चमचे धने घ्यायचे, 1 चमचा बडीशेप घ्यायचे, 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचे आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता वाटत असताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आणि जास्त पेस्ट करायची नाही. तर असं जरासं असं चरबट ठेवायचं. मॅचरच्या साहाय्याने मी बटाटे इथे फोडून घेते. कारण बटाटे आपले मी तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे बटाटे असे कडक फोडून घ्यायचे. म्हणजे भाजी ओल्ली होत नाही, गिचकी होत नाही, तर भाजी जरासं अशी चांगली कोरडी होते. बटाटे वड्याची भाजी बनवताना जेव्हा आपण बटाटे फोडतो तेव्हा बटाटे पूर्ण आपल्याला बारीक करायचे असतात. तर तसं आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे. आता भाजी आपण परतून घ्यायची आहे, चांगली अशी परतून घ्यायची आहे. जरासा तेल आपल्याला भाजी परतताना जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे. जो आलं लसूण ठेचून घेतलं होतं मी 1 वाटी ते घातलेलं आहे आणि नंतरनं जो आपण मसाला बनवून घेतला आहे, मसाला आणि कढीपत्ता परत घालून घ्यायचा. कढीपत्त्याचा वापरसुद्धा तुम्ही यामध्ये जास्त केला तरी काही हरकत नाही. चांगला परतून घेतला मसाला की त्यामध्ये आपल्याला हळद, हिंग आणि गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर 1 चमचा गरम मसाला घालून आपल्याला चांगला मसाला परतून घ्यायचा. मसाला परतल्याच्या नंतरनं फोडून घेतलेल्या बटाट्याची भाजी आपल्याला यामध्ये घालायची आणि परत एकदा मॅचरने आपल्याला भाजी बारीक करून घ्यायची. मसाल्यामध्ये सुद्धा चांगला मिक्स होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे भाजी पण चांगली बारीक होते. आता इथे चवीप्रमाणे 2 चमचे मी मीठ घातलेले आणि मीठ घातल्याच्या नंतरनं अशी भाजी मी इथे बारीक करून घेतलेली. एकदा बारीक करून घेतली की परत एकदा खालीवर करून घ्यायची आणि नंतरनं झाकण ठेवून आपल्याला साधारणतः 10 मिनटं गॅस बारीक करून भाजी वाफेवरती परतून घ्यायची. आता इथे भाजी परतताना कोणतीही घाई करायची नाही. तर 10 मिनटं तरी भाजी परतण्यासाठी वेळ द्यायचा, म्हणजे भाजी व्यवस्थित परतली जाते. त्यानंतरनं झाकण काढून घेतलं की त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, भाजी खालीवर करायची आणि गॅस बंद करून भाजी गार करायला एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायची. त्यानंतरनं इथे आपण बेसन पीठ घालून घेणार आहे. आता हे बेसन पीठ मी घरचं दळलेलं घेतलेलं आहे, त्यामुळे ते रवळसर असतं. बाजारातून विकत आणलं तर ते खूप बारीक असतं. अशा वेळेस बाजारातून वड्यासाठी खास बेसन पीठ मिळतं, ते तुम्ही आणलं तर अतिउत्तम वडे कुरकुरीत होतात. इथे आपण थोडीशी हळद, थोडंसं हिंग, मीठ, ओवा घालून पीठ घालून घेतलेले आहे. भाजी आपली चांगली गार झालेली आहे. नंतरनं भाजी परत एकदा खालीवर करायची आणि इथे वडे आपल्याला थापून घ्यायचे. आता तुम्हाला वडे किती मोठे करायचे किंवा छोटे करायचे त्यानुसार तुम्ही वड्यांची साईज इथे
ठरू शकतात. जेवढे तुम्हाला बनवायचे वडे तळायचे तेवढेच वडे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता किंवा जास्तही सगळे वडे तुम्ही असे बनवून एखाद्या कॉटनच्या कपड्याने वडे झाकून ठेवायचे, म्हणजे वडे सुकत अजिबात नाही. तर पीठ इथे आपण चांगलं खलून घेतलेले आहे. आता डायरेक्ट आपण इथे वडे तळायला घेणार आहे. वडे तळायला घ्यायला इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरनं वडे आपल्याला जेवढे तेलामध्ये बसतील तेवढेच वडे सोडा. जास्त वडे एकत्र सोडू नका, नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते. साधारणतः लईत लई 3, 4 किंवा 5 असं तुम्ही तेल किती घेतले त्यानुसार वडे त्यामध्ये सोडा. वडे छान कुरकुरीत तळून घ्यायचं. हलकासा वड्यांना सोनेरी किंवा गोल्डन कलर आला की वडे तेलातनं काढून घ्यायचे. छान असे आपले वडे इथे तळून घेतलेले. आणि दुसरी गोष्ट, जसे लागेल तसे वडे तळून घेत जा, कारण बटाटा वडा हा गरमागरमच खायला खूप छान लागतो. एकदा गार पडला की त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. तर तिथे बघू शकता अजिबात तेलात फुटला नाही, तेलकट झालेला नाही आणि मस्त असा कुरकुरीतपणा त्याला आलेला आहे. आता इथे डायरेक्ट आपण वडापाव खायला घेणार आहे. पुदिना आणि कोथिंबीरची चटणी मी इथे पहिलीच बनवून घेतली होती. त्यानंतरनं शेजवान चटणी मी एका बाजूला लावून घेतलेले. असे कुरकुरे जे निघालेले ते पावामध्ये ठेवायचा आणि इथे वडा आपला खायला घ्यायचा. अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी मी मस्त असा कुरकुरीत बटाटा वडा करून घेतला. रेसिपी आवडली लाईक शेअर